चाकूर तालुक्यातील आटोळा ग्रामसभा चक्क विहीर, गोटा आणि घरकुलासाठीच्या कथित रेट कार्डच्या चर्चेमुळे वादळी ठरली आहे। ग्रामसभेत सरपंच महेश वत्ते यांनी विहिरीसाठी 20,000 रुपये तर गोट्यासाठी 7,000 रुपये द्यावे लागत असल्याचा दावा केल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे पैसे लागतात म्हणजे लागतातच असं वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येत आहे। नेमकं काय घडलंय पाहूया विशेष रिपोर्ट। आटोळा येथे 17 ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। सकाळी 10 वाजता सुरू झालेली ही ग्रामसभा तब्बल सायंकाळी 8 वाजेपर्यंत चालली। ग्रामसभेत नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित केले। याच चर्चेदरम्यान विहीर, गोटा आणि घरकुल योजनेसंदर्भात पैशाच्या मागणीचा मुद्दा पुढे आला। आटोळा गावचा माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहे मी। आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली। सरपंच यांनी आपला माईक हातात घेतला आणि स्पष्टपणे सांगितले की बाबा आम्ही जे 20,000 तुमच्याकडून आकारतो त्याच्यातले 5,000 आम्ही घरपट्टी आणि नळपट्टी म्हणून ग्रामपंचायतात ठेवतो आणि बाकीचे जे 15,000 आहेत आम्ही ती पंचायत समितीला देतो आणि पंचायत समितीला ती पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम होत नाही। ग्रामसभेतील या वक्तव्यानुसार विहिरीसाठी 20,000 रुपये घेतले जातात, त्यापैकी 5,000 रुपये घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये समायोजित करून 15,000 रुपये विहीर मंजुरीसाठी दिले जातात असा दावा करण्यात आलाय। तसेच गोट्यासाठी 7,000 रुपये द्यावे लागतात असेही सांगण्यात आल्याचं समोर आलंय। मी आटोळा गावचा ग्रामरोजगार सेवक आहे। मला जे लोकांनी काही पैसे गावातून दिलेले आहेत मी सगळे पैसे पंचायत समितीच्या नरेगा कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत। ते पैसे दिल्याशिवाय कुठलंच काम करत नाहीत। गावातील जनतेची मागणी अशी आहे की जे चाकूर पंचायत समितीने गोट्यासाठी 7,000 आणि विहिरीसाठी 20,000 जे घेतले आहेत त्याची सखोल चौकशी होणार का? ग्रामसभा झाली। आम्ही ग्रामसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला की तुम्ही आमच्याकडून जे 20,000 रुपये घेता कशासाठी घेता बाबा? तर सरपंच म्हणले की 15,000 रुपये आम्ही पंचायत समितीला देतो आणि 5,000 रुपयाची तुम्हाला पावती देतो आम्ही कशासाठी? तर घरपट्टी नळपट्टी। आम्ही म्हणलं ती 15,000 तुम्ही कोणाला दिलो? त्याची म्हणली आम्ही साहेबाला दिलो 15,000 रुपये। हा जो पंचायत समितीचा बोंगळ कारभार आहे ना की जनतेची मागणी आहे की 20,000 विहिरीचे आणि गोठ्याचे पैसे जे घेतलेत त्याची सखोल चौकशी व्हावी आटोळकरांची सगळ्यांची मागणी आहे। सरपंचांनी असं का सांगितलं त्याच्याबद्दल मी भाष्य करू शकत नाही, पण इथं पंचायत समितीमध्ये कुठल्याही लाभाच्या योजनेसाठी कुणालाही पैसे द्यावे लागत नाहीत। मी गेली 1 महिन्यापासून इथं प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून काम करतोय। अशा पद्धतीचे कोणते सरपंच म्हणत असतील किंवा कुणाला जर कोणी आमचा कर्मचारी कंत्राटी असेल, नियमित असेल, पैसे मागत असेल तर त्यांनी माझ्याकडे आणि वाटल्यास लाचलुचपत विभाग जो आहे अँटी करप्शन ब्युरो त्याच्याकडे तक्रार करावी असं मी सगळ्या जनतेला आवाहन करतो। ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट तर ह्याच्यामध्ये ग्रामसभेत केल्याचं दिसून येतं। मी त्यांचा खुलासा घेईन। थँक्यू। आटोळा ग्रामसभेत विहीर, गोटा, घरकुलासाठी पैशाच्या मागणीबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याने आता अनेक प्रश्न उपस्थित झालेत। या दाव्याची प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होणार का? संबंधित रक्कम नेमकी कुठे जाते आणि दोषी आढळल्यास कारवाई होणार का? याकडे आता आटोळा ग्रामस्थासह संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। कॅमेरामॅन आर्यनसह खरे लोकस्वराज्य, चाकूर।